नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। ह्याच्या पहिली मी नऊवारीसाठी मापे कसे घ्यायचे ते मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। नऊवारीसाठी आम्हाला 4 मापे हवे आहेत। ओके, आपण नऊवारीचे मापांची व्हिडिओ बघितले। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कटिंग कशी करायची ती बघूया। राजलक्ष्मी पॅटर्न हा कटिंगमध्ये येतो। ह्याच्यासाठी आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला साडीचे 5 तुकडे होतात, कारण 2 पाय, 1 काष्टा, पुढचे निर्यांचा भाग वेगळा आणि पदर अशी करून आपल्याला 5 नमुने कट केलं पाहिजे। चला तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया। पहिली आपल्याला 2 मीटर फॅब्रिक लागतो राजलक्ष्मीसाठी। पहिली आपण उंची टाकून घ्यायची। कस्टमरची उंची आहे 39 आणि कंबर आहे 44। त्याप्रमाणे आपण खुणा करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण आसन आपण कमरेचं 3 भाग करून त्याच्यात प्लस 1 इंच करायचं, म्हणजे 14.5। हे बघा व्हिडिओमध्ये दिसते तसं 14.5 करून आपण पुढे 2.5 इंच पुढे घ्यायचं। त्याच्यानंतर ती लाईन आणि आपण सगळ्यात शेवटीला मोहरी 7.5 इंच घ्यायचं। मोठ्यांना 7.5 इंच घेतलं तर चालेल आणि छोट्या मुलांना 5.5 6.5 असं आपण मापाप्रमाणे घेऊ शकतो। ओके, आणि त्याच्यानंतर आपण आता अस्तर आपण कट करून घेतोय। हे झालं आपलं 2 पाय। आता ही बघा नऊवारी, कुठलं पण पॅटर्नला आपल्याला नऊवारी शिवायला 8 मीटर तरी कपडा हवा असतो। सगळ्यात पहिली आपण पदर कट करून घेतला पाहिजे। पदर कधी पण ना आपल्याला वरच्या बाजूने ठेवलं पाहिजे, की म्हणजे साडीचा वरचा बॉर्डर आहे तो आपल्या समोर वरच्या बॉर्डरला, म्हणजे उजव्या बाजूला पदर टाकून घेतलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितली आहे तसं आपल्याला 3 आणि 4 2 मापे लागतात ना, तशी ही बघा पहिली 4थं माप, म्हणजे आपण पिन लावतो ना तिकडून आपल्याला पदर किती लांब हवा आहे तो पहिली मार्क करून घ्यायचा। ओके, आणि त्याच्यानंतर पिन लावतो तिकडून कमरेपर्यंत हा आपला आहे 3रा माप। ह्याचं मी व्हिडिओ बघितली आहे, बनवली आहे, तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघा की आपल्याला आणि 2 मापे कुठले आहेत ते त्याप्रमाणे तुम्ही शिवलं ना की बरोबर बसतं। ओके, हे झाले आपले आता 4थं माप आणि 3रं माप। ओके, त्याच्यानंतर ती रेष सरळ तशी खाली घ्यायची, म्हणजे आता आपण मापं घातलं ते वरच्या बाजूला आहे साडीचा आणि हा आता खालचा बाजू आहे। ओके, आता बघा ह्या मापानंतर ह्याच्या पुढे आपल्याला 21 इंचाला एक मार्क करायचं। 21 इंच कुठे येणार, म्हणजे आपल्या डाव्या साईडला, उजव्या बाजूनी आपल्या डाव्या साईडला 21 इंच। मोठ्यानं आपल्याला 21 इंच घेतलं पाहिजे। आता ही 44 कमर घेर आहे, म्हणजे ही बाई थोडी हेल्दी आहे, म्हणजे 21 इंच म्हणजे तिला तो पदर गुडघ्याकडून छान असं खालून येणार, मग ते बरं वाटणार। त्याच्यानंतर आता आपण 21 इंच घेतलं ना आणि आपण 3री माप टाकलो ना वरच्या साईडला, अशी तिरपी लाईन काढायची आहे। त्या लाईनला आणि त्या लाईनला, त्या खुणाला आणि ह्या खुणाला जोडून आपण तिरपी लाईन करून घ्यायची आणि ती कट करून घ्यायची। हा झाला आपला पदरेचा भाग। मी कधी पण ना कस्टमरना पदर आपलं बनवूनच देते, कारण ही कस्टमर 44 हिप राऊंडची आहे, म्हणजे जरा चेस्टमध्ये पण हेल्दी आहे, म्हणून जरा मोठे निर्यात, म्हणजे ही 6 इंचाची बॉर्डर आहे ना
तशी मी 6 इंचाची बॉर्डर रेडी करून ती शिवणार। सगळ्यात पहिली आपण हे करून घ्यायचं, त्याला नंतर आपण स्टीम आयनिंग दिलं ना ती छान छातीवरती बसतं आणि आपल्याला फिनिशिंग पण येतो। ही बघा, आता इकडे मी हात सगळे निर्या धरली आहे ना, तिकडे एक बारीकशी शिवण मारायची। नंतर आपण जेव्हा मशीनवर जातो ना तेव्हा मी दाखवेन तुम्हाला, बारीकशी शिवण मारायची आणि पिनी लावून घ्यायची सगळीकडे। मग साडी जास्त चुरत नाही आणि व्यवस्थित पण राहतो। पिनी लावून घ्यायची सवय आपल्याला ठेवून घेतली पाहिजे। हे झालं आपलं आता पदर। आता बघा, आपण जसं कट केलं ना तिकडूनच खालच्या बाजूने जसं व्हिडिओमध्ये दिसते तसं आपण अस्तर ठेवून मेन कपड्यावरती कधी पण अस्तर ठेवता असताना 1 इंच प्लस केलं पाहिजे, कारण बॉर्डर कट करून आपण परत जोडवणार आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे आकार आहे तिकडे खाली उजव्या साईड 3 इंच आणि 12 इंच, त्याच्यानंतर आपण निर्यांसाठी म्हणून 62 लांबीचा कपडा घेतला पाहिजे आणि अशी स्क्वेअरनी उजव्याकडून डावीकडे अशी लाईन ओढून घ्यायची। हा बघा कॅल्क्युलेशन आहे, याचं मी कॅल्क्युलेशन नंतर तुम्हाला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवेन। आता बघा, आपण कट केलेलं बॉर्डर सोडून थोडंसं कट केलं पाहिजे आणि तो 62 इंचला जिथे एंडिंग होतं ना तिकडे बघा, व्हिडिओमध्ये मी दाखवते तशी जेवढं कपडा आहे तेवढं लांबीचं टेप अर्ध करून तिकडे एक मार्क करून घ्यायचं आणि ही इकडे सुरुवातीला जे अस्तर आपण ठेवलेलं बघा तिकडून तशी अशी अख्खी तिरपी लाईन घ्यायची आणि कट करून घ्यायचं। ओके, आणि तो कपडा, आता कट केलेला कपडा राऊंड फिरवून तो कपडा इकडे म्हणजे त्रिकोण आकार आपण करून घ्यायचं ह्या कपड्याला आणि बॉर्डर आहे ना तो तसंच पुढे कंटिन्यू करायचं, म्हणजे पूर्ण आपण बॉर्डर कट नाही केला पाहिजे। हा थोडा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत नाही असेल, मी परत एकदा तुम्हाला व्हिडिओ करेन व्यवस्थित। तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, मी डिटेलमध्ये आणेन। हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर थोडा गडबड झाले असं वाटते इकडे, तरी अजून चांगल्या पद्धतीने समजवायला मी तुम्हाला प्रयत्न करेन। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी व्यवस्थित आणेन। आता आपण काष्टा कटिंगचा भाग बघूया। काष्टासाठी आपल्याला उंची प्लस 7 इंच पाहिजे। ओके, हे बघा, काष्टासाठी आपल्याला कुठे कपडा घ्यायचं म्हणजे आपण निर्यासाठी लांबचे लांब बॉर्डर काढलं बघा, त्याचा वरचा भाग म्हणजे तिकडचा कपडा घ्यायचा असतो।
काष्टासाठी आपल्याला उंची प्लस 7 इंच कपडा हवा असतो. काष्टाची रुंदी मोठ्यानं 32 इंच घेतलं पाहिजे. 32 इंच घेतलं ना तर व्यवस्थित काष्टा बसतो. 32 इंच घेऊन पूर्ण तो तुकडा असं काढून घ्यायचा आहे. हा बघा, काष्टा कट करताना कधी पण बॉर्डर आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि डाव्या हाताकडे अस्तरचा वरचा भाग ठेवून व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तशी शेवटला तशी ठेवून वरच्या बाजूनी 2 इंच सोडलं पाहिजे. 2 इंच सोडून अशी मार्क करून घेतलं पाहिजे. काष्टा कट करताना बॉर्डर आपलीकडे घेतली पाहिजे आणि समोरून कट केलं पाहिजे. काष्टाचं जे आकार कट केल्यानंतर कोपऱ्यामध्ये 6.5 इंच आतमध्ये घेऊन असं गोलाकार करून घ्यायचं थोडा आणि तिकडे कट करायचं. साधारण 6.5 इंच 6 इंच आपलं घेऊन तो कोपरा काढला पाहिजे. आता बघा, पदर काढला आपण, निर्या काढले आणि काष्टा काढला. आता राहिले राजलक्ष्मीचे 2 पाय आपण कट केला पाहिजे. आपण 2 पायासाठी कपडा कुठला घ्यायचं म्हणजे सुरुवातीचा कपडा, नऊवारीचा जो सुरुवातीचा कपडा असतो ना तिकडे आपण कट केलेला अस्तर अशी आखून घ्यायची आणि मी दाखवल्याप्रमाणे 1-2 इंच वरती करून असं आपण मार्क करून घेऊन आपल्याला कट केला पाहिजे. जेवढा अस्तर असतो ना त्याच्यावरती आपल्याला 6 इंच मेन फॅब्रिक असलं तरी चालेल. ह्या बघा, ह्या आपण आता नऊवारी राजलक्ष्मी पॅटर्नचे 5 तुकडे आपण काढून घेतलेले आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसं शिवायचं ते बघूया. व्हिडिओमध्ये काही कमी असलं ना तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुधारेन आणि तुम्हाला नाही कळलं तर मला कमेंट नक्कीच करा. चला, बाय.